घोषणा नाही केली, मी सर्व सूचना दिली आहे. एक तर ते लोकांसाठी आरोग्य सेवा केंद्र मोठं उभा केलं पाहिजे. त्यामध्ये जे काही सरकारी योजना आहे, केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, महानगरपालिका सर्व योजनाचा लाभ लोकांना कसा मिळेल मेडिकलतर्फे, त्यासाठी एक विशेष कक्ष स्थापित केला पाहिजे. त्याशिवाय एक आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सची वेळ आलेली आहे, तर विश्वमध्ये जे काही मेडिकलमध्ये चाललं आहे ते आपले इथले स्टुडंट्सने आणि पेशंट्सने कसा त्यांचा लाभ घेऊ शकता, तो त्यासाठी एक कम्युनिकेशन सेंटर उभा करून तिथे आपण सर्वांसाठी कम्युनिकेट करू शकता ऑनलाईन आर्टिफिशियलतर्फे. आणि जे काही आता इथे नवीन काम सुरू केलेले आहे ते नवीन काम लवकरच्या लवकर पूर्ण करावा, हा 3-4 सूचना मी त्याने केलेली आहे. याचबरोबर केएमचं नाव बदलण्यासंदर्भात देखील एक आपण या ठिकाणी मागणी केली ती नेमकी काय? नाही, मागणी नाही, मी ते सूचना दिली आहे. ते किंग एडवर्ड, आता हा स्वाधीन भारत आहे, आपले 75 वर्ष पूर्ण झाले आहे. तो जे काही आपला GS हॉस्पिटल आहे ते बरोबर आहे. एडवर्डचं नाम कशासाठी त्यावर तुम्ही विचार करावा असं मी त्यांनी सूचना केली आहे. पण याच नाव बदलण्यापेक्षा एक नवीन रुग्णालय किंवा त्यातल्या ज्या आरोग्य सुविधा आहेत यावरती प्रामुख्याने भर द्यावा. हां, राईट, तुमच्या म्हणणं बरोबर आहे. त्यासाठी आम्ही 365 तुम्ही बघू शकता की मागच्या 2 वर्षामध्ये आता इथे फार चांगले परिवर्तन झालं आहे. कोणी विचार करू शकता का की आपले मशीन इथे बिघडली तर मशीनचे सेम रेटवर आपण बाहेर लोकांना सुविधा देतो. हा कोणी पूर्वी कधी झाला होता का? आता ते सर्व MRI मशीनसह सर्व मशीन 4 महिन्यामध्ये पूर्ण होईल. नवीन बिल्डिंगचं काम आहे ते पण पूर्ण होईल. आणि तुम्हाला दिसेल की 1 वर्षाच्या आत इथे फार चांगली सुविधा अजून आता पण चांगली आहे, अजून फार चांगली होईल. पण लोढाजी, तर आपण एक विचार केला तर 8,000 कोटींचं बजेट असतं BMC महापालिकेचं आरोग्य संदर्भात. मग आपल्या MRI मशीन असतील, CT स्कॅन मशीन असतील, याला वेटिंग आपण जर पाहिलं तर खूप आहे. आम्ही केएम बद्दलच नाही, सायन बद्दल म्हणा, सर्व ठिकाणी आम्ही ठिकाणी तर MRI मशीनच नाही आहे. सर्व ठिकाणी आम्ही यावेळी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय एकनाथरावजी शिंदेने जर लोकांना सांगितलं होता की तुम्हाला जे काही हवा आहे, जे काही मुंबईमध्ये गरज आहे ते सर्व मी करू महानगरपालिकामध्ये. त्यामध्ये रुग्णालयाच्या नूतनीकरण आणि सर्व सुविधाची उपलब्धता ते पण होता. आता पण तुम्ही 1 वर्षाच्या आत हे सर्व तुम्ही हॉस्पिटलमध्ये चांगली रीतीने आपण सर्व मशीन जे काही गरज आहे ते पूर्ण करू. राजकीय प्रश्न आहे जे आम्हाला KDMC मध्ये पाहायला मिळालं. याबाबत बाळानंदगावकर यांना विचारलं असता बाळानंदगावकर म्हणालेले आहेत की अशाच गोष्टी मुंबईत कधी कुठे काही शक्य होऊ शकतात. हे माझा प्रश्न नाही आहे. आमचे जे वरिष्ठ आहे ते वरिष्ठ यावर योग्य बोलतील. नाही, अतिशय नाराज नाही आहे ते, फार प्रसन्न आहे ते. एक हाती माननीय देवेंद्र फडणवीस साहेबने एकनाथ शिंदे साहेबांनी मिळून पूर्ण महाराष्ट्र जिंकले आहे. त्यापेक्षा जास्त प्रसन्नता काय होऊ शकता? ते आता अजून त्याने काही कार्यक्रम होते त्यामध्ये अडकले म्हणून ते येऊ शकले नाही. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जागा वाटपामध्ये 10 ठिकाणी कुठेतरी भाजपने कोंडी केली आणि त्यामुळे आमचे यश कमी झालं असे आरोप भाजपवरती केले जातात. असं आहे की प्रत्येक निवडणुकीनंतर असे आरोप प्रत्यारोप असतात, त्यामध्ये काय सत्य नाही आहे. आम्ही एकत्र होऊन लढलो. 25 वर्षाची त्यांची जे सत्ता होती ते मोडून टाकली. आता आम्ही नवीन अध्याय सुरू करू. ते पुरावाचे विरोधामध्ये आमचे त्याचे कार्यकर्त्याने पोलीसमध्ये सायबर सेलमध्ये कंप्लेंट पण केली आहे. जे सत्य ते माहीत पडेल. मुंबईचा महापौर मराठी व्हावा आणि जर मराठी महापौर होत असेल तर मनसे नक्कीच समर्थन करेल. मुंबईचा महापौर कोण होणार? मुंबईचा महापौर मराठी होणार, फक्त मराठी हिंदू होणार. हा आमच्या सर्वांसाठी गर्वाची गोष्ट आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी, माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी दोघांनी सांगितलं आहे. तुम्ही लगेच तुम्हाला कळेल की कोण महापौर होणार आहे. ऐसा है कि गुलामी के प्रतीक, आज़ादी 75 वर्ष पूरे हो गए, तो गुलामी के प्रतीक हैं वो नाम हमारे को हटा के स्वाभिमान के निर्माण करना चाहिए. ऐसा पूरे भारत में जहाँ पर ऐसी गरज पड़ रही हो रहा है, यहाँ भी मैंने सूचना दी है. इसके बारे में महानगर पालिका योग्य निर्णय करेगी. एडवर्ड का नाम रखने की ज़रूरत भी क्या है? ज़रूरत भी नहीं है. तो जो अभी भारत को 100 साल तक गुलाम करके गए
उनकी हम अभी भी पूजा करते रहे, इसकी कोई ज़रूरत है क्या? सर लेकिन इससे अच्छा नहीं होगा, इससे अच्छा कोई दूसरा अस्पताल बना दें जो कि ज़्यादा अच्छा है लोगों हाँ, को दूसरे मदद- अस्पताल बनाने चाहिए, ये बात आपकी सही है। इस अस्पताल के अंदर भी हम योग्य नूतनीकरण कर रहे हैं और नए अस्पताल भी बन रहे हैं। एक बात तो आपको समझनी पड़ेगी, अभी तो 10 दिन भी नहीं हुए हमारी नई सरकार, नई महानगर पालिका में नई सरकार को आए हुए हैं, और आप विश्वास रखिए, और मुंबईकरों को विश्वास है, माननीय नरेंद्र भाई मोदी जी पर विश्वास है, माननीय देवेंद्र फडणवीस साहब पर विश्वास है, एकनाथ राय जी पर विश्वास है। 1 साल के अंदर मुंबई के लोगों का जीवन मान बहुत अच्छा रहेगा, ऊंचा होगा। सर मेयर त्याने सांगितलं ते लवकर पूर्ण होईल, आम्ही ते रिव्ह्यू घेऊ, मीटिंग करू। सर मेयर को लेके कई सारे डिस्कशन चल रहे हैं, कई अलग अलग पार्टियों से भी, जैसे केडीएमसी में हमने देखा। ऐसा क्या वजह है कि बीजेपी को बाहर रखने के लिए शिंदे सेना एमएनएस के साथ मैंने जैसे पहले बताया, ये मेरा प्रश्न नहीं है, ये हमारे वरिष्ठ इस पर निर्णय करेंगे, और वरिष्ठ जो निर्णय करेंगे वो योग्य निर्णय होगा। लेकिन मुंबई का मेयर कौन होगा, इस पर कब तक निर्णय हो पाएगा? मुंबई का मेयर कौन होगा ये 15 दिन में पता पड़ जाएगा। आज जितना आपको नहीं पता है उतना मुझे भी नहीं पता है, जब पता पड़ेगा सबको एक साथ पता पड़ेगा। नावं बदलली जाणार का भविष्यात? असं नाही आहे, एडवर्ड नामसाठी मी सूचना दिली आहे, ते निर्णय करतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।